बँकेचे अधिकारी असल्याचं भासून दिवसाढवळ्या एका जेसीबी मशीनची जबरदस्तीने वसुली। हे एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमाचं कथानक वाटतंय नाही का? पण हे काल्पनिक कथानक नाही, तर हे घडलंय पुण्यामध्ये। आणि या धक्कादायक प्रकरणाचे धागेदोरे पुन्हा एकदा जाऊन पोहोचले आहेत त्याच वादग्रस्त कुटुंबाकडे, हगवणे कुटुंबाकडे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आता वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्या फसवणुकीच्या एका नव्या प्रकरणात पोलिसांनी 3 तोतया बँक अधिकाऱ्यांना अटक केली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। बँकेचे अधिकारी नसतानाही बँकेचे ओळखपत्र दाखवून जबरदस्तीने जेसीबी हिसकावून घेणाऱ्या या 3 भामट्यांना महाळुंगे MIDC पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। कोण आहेत हे तोतया अधिकारी? त्यांनी हा कट नेमका कसा रचला आणि या अटकेमुळेच आधीच अनेक आरोपांनी घेरलेल्या हगवणे कुटुंबाचा खरा चेहरा आणखी किती उघडा पडणार आहे? आज आपण या बोगस बँक अधिकारी आणि त्यांच्या जेसीबी वसुलीच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करूया आणि त्यातील प्रत्येक धक्कादायक तपशील सविस्तरपणे जाणून घेऊया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, वैष्णवी हगवणे प्रकरणाची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। या प्रकरणात वैष्णवीला न्याय मिळावा, तिच्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आत्ताच खालील लाईकचं बटन दाबून तुमचा पाठिंबा नक्की दर्शवा। आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। हगवणे कुटुंबाचे रोज नवनवे प्रताप समोर येत आहेत। आता या प्रकरणातील पीडित आहेत प्रशांत येळवंडे। त्यांची कहाणी आपण याआधीही थोडक्यातवर पाहिली होती। त्यांनी शशांक हगवणे याच्याकडून एक जेसीबी मशीन खरेदी करण्याचा व्यवहार केला होता। जवळपास 25 लाख रुपयांमध्ये हा सौदा ठरला होता। प्रशांत यांनी सुरुवातीला 5 लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे ते दर महिन्याला जेसीबीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी 50,000 रुपये शशांक आणि लता हगवणे यांना देत होते। पण काही महिन्यांनी अचानक काही लोक प्रशांत यांच्याकडे आले। त्यांनी स्वतःला इंडिसिंड बँकचे अधिकारी असल्याचं सांगितलं आणि तुमचे हप्ते थकले आहेत असं कारण देत त्यांच्या ताब्यातील जेसीबी मशीन जबरदस्तीने जप्त करून घेऊन गेले। एका व्यावसायिक माणसासाठी हा खूप मोठा धक्का होता। आपण पैसे देऊनही आपली गाडी, आपलं जेसीबी असं बँकेने उचलून न्यावं या विचाराने ते हवालदिल झाले। त्यांना वाटलं की शशांक हगवणे यानेच बँकेचे हप्ते थकवले असावेत, ज्यामुळे बँकेने ही कारवाई केली। पण सत्य काहीतरी वेगळंच होतं। जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं तेव्हा महाळुंगे MIDC पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। त्यांनी सर्वात आधी थेट इंडिसिंड बँकेकडे चौकशी केली आणि इथेच या प्रकरणाला एक मोठं अनपेक्षित वळण मिळालं। बँकेच्या कायदेशीर व्यवस्थापकांनी पोलिसांना स्पष्टपणे आणि अधिकृतरित्या सांगितलं की आम्ही प्रशांत येळवंडे यांच्याकडून कोणताही जेसीबी जप्त केलेला नाही। आमच्या बँकेने त्यांना जेसीबी ताब्यात घेण्यासाठी कोणतीही रिकव्हरी एजन्सी किंवा प्रतिनिधी पाठवलेले नाहीत। हा खुलासा म्हणजे या प्रकरणातील एका मोठ्या कटाचा पर्दाफाश होता। जर बँकेने कारवाई केलीच नव्हती तर मग ते बँकेचे अधिकारी म्हणून आलेले लोक कोण होते, ते कोणासाठी काम करत होते आणि त्यांनी जप्त केलेला तो जेसीबी गेला कुठे? या खुलाशानंतर पोलिसांनी आपला तपास अधिक तीव्र केला आणि अखेर 5 जून रोजी पहाटे 2:07 या तोतया अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या। योगेश राजेंद्र राजकर, गणेश रामेश पोतले आणि वैभव मोहन पिंगळे अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी कबूल केलं की त्यांनी बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादी प्रशांत येळवंडे यांच्या चालकाकडून जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतली होती। आणि ही मशीन ताब्यात घेऊन त्यांनी काय केलं तर त्यांनी ती मशीन थेट आरोपी शशांक हगवणे याच्या ताब्यात दिली। या एका कबुलीने हगवणे कुटुंबाने रचलेला संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला आहे। आता हे संपूर्ण चित्र एकत्र जोडून पाहूया, म्हणजे हा कट किती सुनियोजित होता हे तुमच्या लक्षात येईल। मुद्दा क्रमांक 1, शशांक आणि लता हगवणे यांनी प्रशांत येळवंडे यांच्याकडून जेसीबी व्यवहारपोटी जवळपास 11,70,000 रुपये घेतले। मुद्दा क्रमांक 2, त्यांनी स्वतः मात्र बँकेचे हप्ते थकवले जेणेकरून बँकेच्या कारवाईची परिस्थिती निर्माण व्हावी। मुद्दा क्रमांक 3, बँकेने कारवाई करण्याऐवजी त्यांनी स्वतःचेच 3 भामटे लोक तयार केले। त्यांना बँकेचे अधिकारी म्हणून प्रशांत येळवंडे यांच्याकडे पाठवलं। मुद्दा क्रमांक 4, या तोतया अधिकाऱ्यांनी प्रशांत यांच्याकडून जबरदस्तीने जेसीबी ताब्यात घेतला। प्रशांत यांना वाटलं की ही बँकेचीच कायदेशीर कारवाई आहे। मुद्दा क्रमांक 5, तो ताब्यात घेतलेला जेसीबी या भामट्यांनी पुन्हा शशांक हगवणे याच्याकडेच आणून दिला।
म्हणजे प्रशांत येळवंडे यांचे पैसेही गेले, त्यांच्या हातून जेसीबीही गेली आणि त्यांना असं वाटत राहिलं की यात बँकेची चूक आहे किंवा त्यांची काहीतरी चूक झाली आहे। पण खरा सूत्रधार शशांक हगवणे मात्र पैसे आणि जेसीबी दोनही घेऊन मोकळा झाला। हा केवळ फसवणुकीचा प्रकार नाही, तर हा विश्वासघात आहे, धमकी आहे, बनावट ओळख सादर करून मालमत्ता हडपण्याचा गंभीर गुन्हा आहे। या 3 तोतया अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्यावर दाखल असलेल्या फसवणूक, विश्वासघात आणि आर्म्स ॲक्टच्या गुन्ह्याला आता एक अत्यंत मजबूत पुरावा मिळाला आहे। त्यांचा या कटातील सहभाग आता जवळपास सिद्ध झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या भोवतीचा कायद्याचा फास आणखी आवळला गेला आहे। ही घटना एका मोठ्या समस्येकडेही बोट दाखवते। अनेकदा फायनान्स कंपन्या किंवा बँकांकडून कर्ज वसुलीसाठी अशा प्रकारे बेकायदेशीर वसुली करणाऱ्या टोळ्यांचा वापर केला जातो। ते लोकांना धमकावतात, जबरदस्तीने वाहनं किंवा मालमत्ता ताब्यात घेतात। या प्रकरणाने अशा तोतया वसुली एजंट्सच्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। एका जेसीबीच्या फसवणुकीचं प्रकरण आणि त्यातून बाहेर आलेलं तोतया अधिकाऱ्यांचं एक धक्कादायक रॅकेट, या 3 जणांच्या अटकेमुळे शशांक आणि लता हगवणे यांनी रचलेला हा संपूर्ण कट आता उघडकीस आला आहे। बँकेच्या नावाने बनावट अधिकारी पाठवून एका सामान्य माणसाची मालमत्ता आणि त्याचे कष्टाचे पैसे हडप करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे। या अटकेमुळे प्रशांत येळवंडे यांना न्याय मिळण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल नक्कीच पडलं आहे। पण यातून काही मोठे प्रश्नही निर्माण होतात। हे अटक झालेले 3 तरुण केवळ प्यादे आहेत का? या कटाचे खरे सूत्रधार शशांक आणि लता हगवणे यांच्यावर आता पोलीस काय कारवाई करणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हगवणे कुटुंबाचे एकापाठोपाठ एक उघडकीस येत असलेले हे कारनामे त्यांच्या गुन्हेगारी मानसिकतेबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल काय सांगतात? आता पोलीस या अटक केलेल्या आरोपींकडून आणखी काय माहिती काढतात आणि त्यातून हगवणे कुटुंबाचे आणखी कोणते गैरप्रकार उघडकीस येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील। कारण हा लढा आता केवळ वैष्णवीला न्याय मिळवून देण्यापुरता राहिलेला नाही, तर तो हगवणे कुटुंबाच्या कथित गुन्हेगारी साम्राज्याला आव्हान देणारा ठरत आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।